नमस्कार. आज आपण सर्वांच्या आवडीचा असा छान भाताचाच एक प्रकार आपण बनवणार आहोत, तो म्हणजे दही भात. दही भात सर्वांना, लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कप तांदूळ मी इथे घेतलेले आहेत आणि यासाठी याच कपाने 2 कप दही, 1 कप दूध, 2 चम्मच मोहरी, 15 ते 20 मिरच्या, हिंग 1 चमचा, अद्रक 1 चमचा, हिरवी मिरची 2 चमचे आणि 1 चमचा उडदाची डाळ आणि कढीपत्ता. तर आता आपण ही रेसिपी कशी करायची ते पाहू. अगोदर हे तांदूळ आपण धुवून स्वच्छ 15 ते 20 मिनिट भिजवून ठेवलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर तांदळाला आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं. नंतर त्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून ठेवायचं आहे पाणी घालून त्यामध्ये. आता हे मी भिजत घालून ठेवले होते 15 मिनिट आणि आता आपण रेसिपी करू. यासाठी मी कुकरमध्ये जेवढे तुम्ही तांदूळ घेतले त्याच्यात 3 पट यामध्ये पाणी घ्यायचं आहे. 2 कप तांदूळ घेतल्यामुळे मी 6 कप पाणी यामध्ये गरम करायला ठेवलं होतं. आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. याला उकळी आली आहे. तर यामध्ये मीठ घालून घेऊ आपण. चांगली उकळी फुटली आहे. आता यामध्ये आपण भिजत घातलेले तांदूळ यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊन असं या पाण्यामध्ये घालून याचा आपल्याला छान असा भात शिजवून घ्यायचा आहे. तर मी स्वच्छ या तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेत आहे आणि बघा भात शिजवायला ठेवलेला आहे. आता हा भात आपल्याला न झाकताच एक 10 मिनिटासाठी असा शिजवायचा आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिट एकदम बारीक गॅसवर याला असं वाफवून घ्यायचं आहे. हा भात पहा कसा छान शिजला आहे. भात आपल्याला एकदम असा मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. कडक भात यामध्ये आपल्याला शिजवायचा नाही. तर थोडा मऊ झालेला आहे. परत याला आपल्याला आणखीन मऊ होण्यासाठी आणखीन एक 2 ते 3 मिनिट आपल्याला याला छान असं हलवून घेऊन परत 2 ते 3 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आता पहा हा किती छान असा भात मऊ झालेला आहे. आता भात आपण गॅस बंद करून हा भात आपल्याला खाली उतरून घेऊन पूर्ण थंड होऊन घ्यायचा आहे. आता या पहा पूर्ण हा भात थंड झाला. यामध्ये पाणी बिलकुल नाही. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 कप दूध घालून याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. यामध्ये पाणी बिलकुल राहणार नाही याची काळजी घ्यायची. पूर्ण भात कोरडा करून घेतलेला आहे. आता यामध्ये 2 कप दही आपल्याला घालायचं आहे. दही घालून परत याला छान असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे दूध आणि दही भातामध्ये छान मिक्स होऊन पातळ असा भात असा छान मिक्स होईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आता छान हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी 1 चम्मच साखर यामध्ये घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण आंबटपणा असल्यामुळे थोडं साखर घातली त्याला चव चांगली येईल. बघा किती छान भात झाला. त्याला आपल्याला फोडणी घालून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चम्मच तूप यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही तेल पण वापरू शकता. तर तूप चांगलं गरम झालं की आता आपण यामध्ये फोडणीसाठी घालणार आहोत. 1 चम्मच घेतली ते आपण मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे उडदाची डाळ. 1 चम्मच घेतली होती ती घालून त्याला परतून घ्यायचं आहे. डाळ छान अशी परतून घ्यायची आहे. थोडी लालसर होईपर्यंत आपल्याला डाळ फोडणीमध्ये घालून परतवायची आहे. मोहऱ्या पण छान अशा तडतडल्या आहेत. पहा याला सारखं हलवत राहायचं आहे ज्यामुळे फोडणी करपणार नाही आणि छान मोहऱ्या तडतडल्या जातील आणि डाळ पण छान अशी लालसर. आता यामध्ये हिरवी मिरचीचे काप आपल्याला घालून छान असं फोडणी हलवून घ्यायची आहे. आता यामध्ये आल्याचे तुकडे 1 चम्मच यामध्ये घालून आपण फोडणीत परतवणार आहोत. त्याला सतत हलवत राहायचं आहे. यामुळे फोडणी करपणार नाही. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे ज्यामुळे छान तडका बसेल आणि
तर यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच जे आपण हिंग घेतलं होतं, हिंगाची पावडर ती घालायची आहे. आणि आता थोडासा कढीपत्ता यामध्ये घालून त्याला छान असं हे मिश्रण सर्व फोडणीचं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला लाल फोडणीच्या ज्या मिरच्या असतात तडका देण्याच्या, त्या 5 ते 7 मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि छान याला असं हलवून घ्यायचं आहे. मिरच्या अशा करपू द्यायच्या नाही, थोडे असं भाजून घ्यायचे आहेत यामध्ये. आणि आता ही फोडणी आपली तयार आहे. हे आपल्या भातावर आपण टाकून घेऊ आणि याला छान असं तडका भाताला दिलेला आहे. आणि मस्त हे भात पहा किती छान दिसत आहे तडका. हा तडका आता पूर्ण आपण त्या भातामध्ये मिक्स करून भात चांगला असा एकजीव करून घेणार आहोत. बघा किती छान झालेला आहे भात. पूर्ण भाताला असं घट्टपणा आलेला आहे. छान थोडासा पातळसरच ठेवायचा आहे भात, जास्त घट्ट करायचं नाही. असं पहा पातळच ठेवायचा आहे, कारण तो थंड झाल्यानंतर त्याला घट्टपणा येईल. आपला तयार भात आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. पहा किती सुंदर असा टेक्स्चर तयार झालेला आहे आणि एकदम चवीला अप्रतिम असा दही भात तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.